भीम साथींनो, आज 5 एप्रिल 2025 प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती। सर्वात प्रथम सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेब आंबेडकरांची भाषण वाचत असताना, बाबासाहेबांचे पुस्तक वाचत असताना प्रियदर्शी अशोक सम्राटाकडे बाबासाहेब कसे बघतायत आणि बाबासाहेब नेमकं सम्राट अशोकाविषयी काय बोलतायत हे आपण आज समजून घेऊया। बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणतायत की बुद्ध धम्माचा नाश या देशामध्ये जर का सगळ्यात जास्त कोणामुळे झाला असेल तर तो सम्राट अशोकाला मी त्यासाठी जबाबदार मानतो। थांबा थांबा, ऐकून घ्या, वाक्य माझं पूर्णपणे ऐका। लगेच आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण व्हायला सुरुवात होऊ देऊ नका। बाबासाहेब काय सांगण्याचा प्रयत्न करतायत की बुद्ध धम्माच्या नाशासाठी मी सम्राट अशोकाला जबाबदार मानतो। पण का बरं जबाबदार मानतो? सम्राट अशोकाचं राज्य असताना सम्राट अशोकाचं जे धोरण होतं ते धोरण सहिष्णू, इतकं सहिष्णू धोरण होतं की त्याने बुद्ध धम्माच्या विरोधात काम करणारी जी काही मंडळी आहेत, जे काही धर्म आहेत, ज्या काही संस्था आहेत, त्यांना मोठं होण्याच्या स्वातंत्र्य इतक्या प्रमाणात देऊन ठेवलं होतं की ते इतके मोठे झाले की त्यांनी नंतर बुद्ध धम्माचा नाश करायला सुरुवात केली, बुद्ध धम्माचा शेवट करायला सुरुवात केली। बाबासाहेब आंबेडकरांचा या वाक्याचा खरोखर विचार करण्यासारखा आहे मित्रांनो। बाबासाहेब आंबेडकरांचा या वाक्याचा विचार करण्यासारखा अर्थ मी का म्हणतोय? याच्यातून मी जो बोध घेतला किंवा मी आपल्याला जो बोध देऊ इच्छितो तो बोध असा की मला बरेच माझे मित्रमंडळी म्हणत असतात किंवा समाज कार्यकर्ते म्हणत असतात, समाज बांधव असतात की ते नेहमी बोलताना मला दिसतात, आढळतात की आम्हाला जर का बाबासाहेबांच्या विचारावरती काम करायची जरी इच्छा असेल, बाबासाहेबांनी जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं प्रामाणिकपणे आम्हालाही काम करायची जर का समाजात इच्छा असेल तर अशा काही ताकदी समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत, अशा काही वाईट रूढी, वाईट गोष्टी समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत की ते सत्ताधाऱ्यांचे पाय चाटतायत। सत्ताधाऱ्यांसोबत मिळून अशा जे धम्मासाठी काम करतायत, जे समाजासाठी काम करतायत, त्या लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न करतायत, त्या लोकांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत। तर मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की समाजामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी काम करणाऱ्या लोकांची खरोखर या समाजाला गरज आहे। जर का असे काही लोक असतील की जे सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतील, संपवण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपण त्यांना संपवलं पाहिजे, पण आपण जिवंत राहणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवू। जर का आपण जिवंत राहिलं नाहीत तर आंबेडकरी चळवळ कशी पुढे चालणार या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या। कदाचित बाबासाहेब आज जर का आले तर बाबासाहेब हेच म्हणतील की जी लोक तुम्हाला संपवायचा प्रयत्न करत होतात त्यांना तुम्ही संपवा, नाहीतर चांगली आंबेडकरी चळवळ आपण निर्माण करू शकणार नाही। स्वार्थासाठी काम करणारे प्रत्येक समाजामध्ये असतात, स्वतःच्या पोट भरणं, घर भरण्यासाठी काम करणारे प्रत्येक समाजात असतात। समाजाचे जे काही गटतट बनलेले आहेत त्या गटतटांना मोडून आपण एक आंबेडकरी चळवळ म्हणून निर्माण झालं पाहिजे। अशोक सम्राटांच्या बाबतीत आज जर का बोलायचं झालं तर अशोक सम्राट म्हणजे नेमके कोण हे आपल्या लहान मुलांपासून आपण पोहोचवणं गरजेचं आहे। कदाचित मी म्हणतो की बहुतांशी समाजांना, बहुतांशी बहुजनांना माहिती नसेल की अशोक सम्राटाचं कार्य काय आणि अशोक सम्राट म्हणजे नेमकं काय। बहुजनाच्या प्रत्येक पोऱ्यापर्यंत अशोक सम्राट यांचं कार्य पोहोचलंच पाहिजे, ही जबाबदारी, नैतिक जबाबदारी आपली आहे, पालकांची आहे, राज्यकर्त्यांची आहे। सम्राट अशोकांनी त्यांच्या राज्यकाळामध्ये बौद्ध धम्माचा पूर्ण भारतभर जेवढंही त्यांचं साम्राज्य होतं त्या संपूर्ण साम्राज्यामध्ये बौद्ध धम्माचा सगळ्यात मोठा विस्तार केला। स्तूप उभे केले, अनेक विहार बांधले, बौद्ध धम्माच्या विस्तारासाठी त्यांनी परदेशामध्ये लोकांना पाठवलं। त्यांच्या योगदानामुळे, त्या काळात केलेल्या कामामुळे आज बौद्ध धम्म जगामध्ये नावाजलेला आहे, जगामध्ये गाजलेला। अशोक सम्राटांनी जे अशोक स्तंभ निर्माण केलं ते अशोक स्तंभ भारताने त्याची राजमुद्रा म्हणून स्वीकारलं। अशोक चक्र जे काही आहे ते तिरंग्यामध्ये आपण अशोक चक्रही स्वीकारलं। या सगळ्या गोष्टी आपण वाचून लेखून बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पोहोचवणं, आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय भीम।